वाल्मिक कराड प्रकरणी आता समोर सुनावणी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोरची ही सुनावणी आता पूर्ण झालेली आहे आणि थोड्याच वेळात या प्रकरणाचा निर्णय आता येणार आहे। फक्त फोन कॉलमुळे कराडला आरोपी बनवलंय का? हत्या आणि खंडणी प्रकरणी कराडला आरोपी करण्यात आलंय का? असा सवाल न्यायाधीशांनी तपास अधिकाऱ्यांना केलेला आहे। आरोपी प्रतीक घुलेनं हत्या प्रकरणाच्या वेळेला वाल्मिक कराडला कॉल केला होता असा दावा सरकारी वकिलांकडून युक्तिवादाच्या वेळेला करण्यात आलेला आहे। ज्या दिवशी संतोष देशमुखांचा खून झाला त्या दिवशी 25 ते 30 लोकांना आरोपींचे फोन कॉल केले गेले असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केलाय। एसआयटी कडून आता कराडच्या 10 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। तर वाल्मिक कराडकडून वकील अशोक कवडे यांनी युक्तिवाद केलाय। घटना घडली तेव्हा वाल्मिक कराड हे बाहेर होते। वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद आता केलेला आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या सुनावणी संदर्भातला अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। सचिन, आता वाल्मिक कराड प्रकरणी न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या समोर सुनावणी तर पूर्ण झालेली आहे, थोड्याच वेळात निर्णय येणार आहे, पण जो युक्तिवाद झाला या सुनावणीच्या दरम्यान काही महत्त्वाचे मुद्दे यावेळेला मांडले गेले। कोणते हे मुद्दे होते? कोणकोणत्या मुद्द्यांमुळे युक्तिवाद हा जास्त काळ चालला? सचिन, त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्यजी, आता या ठिकाणी युक्तिवाद दोन्ही बाजूंचा पूर्ण झालाय आणि या ठिकाणी असे काही मुद्दे होते जे मांडण्यात आले। त्या मुद्द्यांमुळे महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले। कारण जे काही फोन कॉल्स आहेत, एसआयटीनं सुद्धा ते सांगितलं की ज्या दिवशी देशमुख यांचा खून झालेला होता त्या दिवशी तीनही आरोपींचे फोन कॉल त्याच वेळेला झालेले होते आणि त्या दिवशी सुद्धा त्यांनी धमकी दिलेली होती, असं त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। मात्र दुसरीकडे मीडिया ट्रायलमुळे कुठल्याही प्रकारे तुम्हाला असा गुन्हा दाखल करता येतो का, तर तुम्ही त्याला आरोपी करू शकतात का, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल करता किंवा त्याला समोरच्याला आरोपी करता तर त्या संदर्भात तुम्ही ठोस तपास केलेला आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। कारण महत्वाचा मुद्दा म्हटला गेला तर वाल्मिक कराड यांचा फक्त एका फोन कॉलवर किंवा मीडिया ट्रायलच्या माध्यमातून तुम्ही त्यांना आरोपी ठरू शकता का, वाल्मिक कराडला आरोपी ठरवू शकतात का, असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केलेला आहे। स्वतः न्यायाधीशांनीच हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय की फक्त फोन कॉलच्या रेकॉर्डवर किंवा फक्त एका ट्रायलवर तुम्ही त्यांना आरोपी ठरू शकतात। आणि या ठिकाणी या कोठडीची मागणी देखील केलेली आहे। 10 दिवस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली आहे। आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ही सुनावणी जी आहे ती तब्बल 1 तासांहून अधिक वेळ चाललेली आहे आणि यामध्ये काही महत्वाचे असे मुद्दे आहेत ज्यामध्ये जर पाहिलं गेलं तर एकाच वेळेला म्हणजे जेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला, जेव्हा खून झालेला होता, जेव्हा ही हत्या झाली होती, तर त्यावेळेस महत्वाचा मुद्दा म्हणजे यांचे फोन कॉल, तिघांचेही फोन कॉल एकाच वेळेला आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी म्हणजे सरकारी वकिलांनी मांडलेली होती। मात्र महत्वाचा मुद्दा म्हणजे कराडांच्या वकिलांनी हे सांगितलंय की आमचा व्यक्ती किंवा त्या दिवशी कराड हा या शहरामध्ये नव्हता किंवा या प्रकरणामध्ये जवळपास नव्हता। मात्र मुद्दा मांडत असताना महत्वाचं म्हणजे त्यामध्ये असं सांगण्यात येते की फोन कॉल्सच्या माध्यमातून त्यांनी कराडाचा सहभाग कसा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला। मात्र फोन कॉल्सच्याच माध्यमातून तुम्ही अशा प्रकारे कोणालाही आरोपी ठरू शकत नाही। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली का अशी देखील विचारपूस जी आहे अशी देखील विचारणा आहे ती न्यायाधीशांनी केलेली आहे। त्यामुळे हत्येच्या गुन्ह्यात कराडांचा सहभागाची खात्री केली आहे का, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आता न्यायाधीशांनी जो आहे तो या सरकारी वकिलांना विचारलेला आहे। आणि यासाठीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा हे सांगितलंय की हे संपूर्ण जो काही कट होता तो प्री प्लॅन होता, आधी रचला गेलेला होता आणि त्यानंतर हे संपूर्ण घडलं, असं यासाठीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं। मात्र हे संपूर्ण होत असताना दुसरीकडे कराडांच्या वकिलांना हे मांडण्याचा प्रयत्न केलाय की यांच्याकडे ठोस पुरावे नाहीयेत आणि ठोस पुरावे जर नसतील तर तुम्ही अशा प्रकारे कारवाई करू शकत नाही, त्यामुळे केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे असं या ठिकाणी कराडांच्या वकिलांनी मात्र एक मुद्दा हा की वाल्मिक कराडच्या वकिलांनी काही महत्वाचे मुद्दे मांडले या युक्तिवादाच्या वेळेला असं सुद्धा समजतंय। आणि कोणत्याही आरोपीनं म्हणजे वाल्मिक कराड व्यतिरिक्त जे आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत आहेत त्यांच्यापैकी कुणीही अद्यापपर्यंत वाल्मिक कराडचं नाव घेतलेलं नाही असा युक्तिवाद सुद्धा करण्यात आल्याचं समजतंय। काय नेमका वाल्मिक कराडच्या वकिलांच्या युक्तिवादामध्ये मुद्दे आहेत, त्याबद्दलचं नेमकं काय समजतंय आणि त्यावर न्यायाधीशांचं नेमकं काय म्हणणं होतं, त्याबद्दलची नेमकी काय माहिती समोर येते? अजिंक्य जी आपण ज्या पद्धतीनं युक्तिवाद सांगितलाय तो युक्तिवाद या ठिकाणी तर झालाच, मात्र यामध्ये प्रमुख उपस्थित मुद्दा हा होतोय की जे मुख्य इतर आरोपी आहेत त्यांची नावं यामध्ये आहेत, मात्र वाल्मिक कराडांचं नाव, वाल्मिक कराड याचं नाव हे घेण्यात आलेलं नाहीये। कारण त्या तीनही जणांनी हे नाव घेतलेलं नव्हतं। मात्र मग तुम्ही बळच हे नाव का टाकता असा ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। मात्र जाता जाता एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय
तुम्ही या वाल्मिक कराडाला आरोपी करत असताना तुम्ही याची खात्री केलेली आहे का, खात्रीपूर्ण तपास केलेला आहे का, हा प्रश्न उपस्थित केलाय. कराडांच्या वकिलांनी सुद्धा महत्वाचा मुद्दा मांडलेला होता, तो म्हणजे कराड त्यावेळेस इथं नव्हता हे जेव्हा संपूर्ण प्रकार घडला. मात्र समोरच्या सरकारी वकिलांनी हा मुद्दा मांडला होता, तो म्हणजे संपूर्ण प्रकार घडत असताना तिघांचाही 10 मिनिटे एकाच कॉलवर संभाषण म्हणजे कॉल झालेला होता आणि या कॉलच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र फक्त फोन कॉलवरून एखादा गुन्हा सिद्ध होतो का, तर फोन कॉलवरूनच आरोपी ठरला जातो का, त्यावर कारवाई होते का, हा. हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो. अजिंक्यजी, ठीक आहे. सचिन, या संदर्भातले अपडेट्स तर आपण घेतच राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.